जालन्यात सोमवारी भर दिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। शहरातील मंठा चौफुली भागामध्ये झालेल्या या गोळीबारात विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर याचा जागीच मृत्यू झाला। गजानन तौरवर झालेल्या गोळीबारानंतर शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान काल मंगळवारी त्यांच्यावर जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उभी राहायला जागे नसल्यामुळे अनेकांना भिंतीवर उभे राहून अंत्यदर्शन घ्यावे लागले। जुन्या वादातून भर दिवसा पिस्तुलाद्वारे 4 गोळ्या झाडून गजानन तौर याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली। संशयित भागवत डोंगरे आणि गजानन तौर यांच्यात वाद होता। यावरूनच भागवत डोंगरे याने तौर याचा खून केल्याचे पोलीस सूत्रांना सांगितले आहे। डोंगरे याने लक्ष्मण गोरे, टायगर, राहुल ताटीतामुलवार यांच्या मदतीने गजानन तौर याचा खून करण्याचा प्लॅन केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे।